कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा राज्यातल्या अनेक प्रकल्पांची कामं रखडली आहेत। प्रकल्पग्रस्तांचं सरकारनं वेळेत पुनर्वसन न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील उचंगी प्रकल्पाची हीच अवस्था आहे। 14 वर्षांपूर्वी या प्रकल्पाचं काम सुरू झालं होतं, मात्र अद्याप पुनर्वसनाचं काम पूर्ण झालं नसल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत। प्रशासनाकडून उचंगी धरणाच्या कामाचा शुभारंभ प्रशासनाकडून करण्यात येणार होता, मात्र प्रकल्पग्रस्तांनी त्याला विरोध दर्शवलाय। आधी पुनर्वसन आणि मग धरण अशा घोषणा यावेळी प्रकल्पग्रस्तांनी दिल्या आहेत। यावेळी चंदगड आजरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संध्या कुपेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आंदोलनस्थळी प्रकल्पग्रस्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। या घोषणा ऐकल्यानंतर नेमकं मी कुठं आलेलो आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल। मी आले कोल्हापूर जिल्ह्यातल्या उचंगी धरणग्रस्तांच्या परिसरामध्ये। उचंगी धरणावर आहे हा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे आणि सगळे प्रकल्पग्रस्त बसलेले आहेत। प्रशासनाची यांचा अनेक वेळेला वाद सुरू आहे तो पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी। आधी धरण आणि मग आमचं मरण का असा प्रश्न या सगळ्यांचा आहे। त्याच्यामुळेच हे सगळे जे आहेत ते प्रकल्पाचं काम सुरू झाल्यापासून या प्रशासनाची झटतायत, पण प्रशासन जुजबी उत्तर देते आणि ह्या प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी शांत बसवण्याचं काम करते। अशा प्रकारची एकूण स्थिती आहे। आज सुद्धा प्रशासन या ठिकाणी काम करायला येणार होतं, पण यांनी एकजूट दाखवून प्रशासनाला जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाला माघारी फिरावं लागलेलं आहे। प्रकल्पग्रस्त आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, तुम्ही असं किती वर्ष आंदोलन करताय, नेमकी तुमची मागणी काय? गेली 15-20 वर्षे आम्ही हे आंदोलन करतोय। आमच्या मागण्या आधी पुनर्वसन मगच धरण या निर्णयाशी आम्ही ठाम आहे। टोटल प्रकल्पग्रस्त आम्ही एकत्र आलेलो आहे। शासनानं आम्हाला वेळोवेळी संकलनच्या ह्याच्यामध्ये आमची फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक आम्ही मान्य करणार नाही। आतापर्यंत फक्त 32 हेक्टर जमीन आम्हाला वाटलेली आहे। अजून कमीत कमी 214 हेक्टर जमीन आम्हाला पाहिजे आहे, परंतु आता शासनाकडे जमीन तर उपलब्ध नाही आहे आणि आम्ही धरणात पाणी तुंबवणार हे धोरण शासनाचं असल्यामुळं आम्ही सर्व आज इथे ह्या धरणाच्या कट्ट्यावर जमलोय की हे आम्ही चालू देणार नाही। पाईपलाईन आहे, बागायत जमीन आहे। मला सांगितलं स्वच्छपर्यंत त्याला सांगितलं की 4000 रुपये देणार तुला। 4000 रुपये स्वच्छपर्यंत मला मान्य नाही, मी घ्या नाही। ते प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसनाच्या कायद्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही धरणाच्या साईटवरती प्रशासनाला नव्हे तर सरकारच्या कुठल्याही माणसांना अजिबात पाय ठेवू देणार नाही। हे आमची भूमिका आणि आमचं असं म्हणणं आहे, जर सरकार अशा पद्धतीने वागणार असेल तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। भला आम्हाला आपण पाहतो की प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं काय आहे, आधी पुनर्वसन करा मग तुमचं धरण पूर्ण करा। आम्ही आमची जागा द्यायला नकार दिलेला नाही आहे, पण अशा पद्धतीने जर आमच्यावर तुम्ही अन्याय करत असाल तर तो आम्ही खपवून घेणार नाही। अशाच प्रकारची भूमिका या सगळ्यांची आहे। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, उचंगी धरण, कोल्हापूर।